हॅलो नमस्कार. आपण नवरी मिळी हिटलरला 3 सप्टेंबरच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. लीलाला ताप वाढतच असते आणि एजे तिला टेम्परेचर चेक करत असतात कंटिन्युअस आणि डोक्यावर पट्ट्याही ठेवत असतात. ते विश्वरूपला फोन करतात आणि बोलतात की मला बेस्ट डॉक्टर आत्ताच्या आत्ता इथे पाहिजे आहेत आणि जे सगळे असतील ते आत्ताच्या आत्ता मला इथे हवेत. लीलाला ताप आलेले आहे आणि मग विश्वरूप सगळ्या डॉक्टरांना फोन करतो बेस्ट आणि मग ते सगळेच डॉक्टर येतात, चेक करतात आणि ते बोलतात की एजे चिंता करण्यासारखं काहीच नाही आहे. थोडासा ताप आलेला आहे, ते पण भिजल्यामुळे आणि थोडंसं झोप नसल्यामुळे अशक्तपणा आलेला आहे. बाकी काही नाही आहे टेन्शन घेण्यासारखं. तर एजे खूप असं हळवे झाल्यासारखे असतात आणि मग आजीही सांगतात की काय नाही झालेलं अभिराम, बघूयात आपण. मग तेवढ्यात बाबांचा फोन येतो आणि आजींना ते बोलतात की लीला बरी आहे ना, भिजली होती ना, तिला ताप आलेला असेल, मला असं थोडं राहून राहून वाटते की तिला ताप आला असेल. मग आजी म्हणतात हो थोडीशी आहे ताप, पण काही नाही, ठीक आहे, ठीक होईल, तुम्हीही चिंता करू नका. आणि म्हणून आजी फोन ठेवून देतात आणि लीला झोपल्यानंतर मग एजे खाली येतात आणि एजे खाली आल्यानंतर ते बजर वाजवतात. मग सगळे जमा होतात आणि जमा झाल्यानंतर ते बोलतात की आता तुम्हाला झालेला आहे शिक्षेचा टाईम. तुम्हाला माहीत होतं की ती आजारी आहे, तरी पण तुम्ही तिच्या जेवणामध्ये तुम्ही एवढं मोठं तिखट घालून ठेवलं की तिचा म्हणजे तुम्हाला देत आहे. सगळ्यांनी ती खिचडी खायची आहे, एक एक बाऊल नाही तर एक एक चमचा तरी खाऊन दाखवायची. पहिली खायला लावतात लक्ष्मीला, लक्ष्मी खाते आणि खूप तिला तिखट लागतं, ती पाणी पाणी करते. आणि मग ते झाल्यानंतर येतो नंबर सरस्वतीचा. सरस्वती नको नको म्हणत असते पण तिला एजी खायलाच लावतात. आणि त्यानंतर येतं श्वेता. श्वेता बोलते की नाही 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 मी नाही. आणि मग सरस्वती बोलते नाही नाही तुझाच प्लॅन होता हा सगळा चिली व्हिनेगर टाकण्याचा, तर तुलाच खावा लागेल म्हणून. आणि मग शेवटी खाल्ल्यानंतर तिघीही पाणी पाणी करत राहतात. आणि मग एजे बोलतात तुम्ही चांगले असतानाही तुम्ही खाऊ शकत नाही आणि ती आजारी असताना असं काहीतरी तिला भरवत आहे. तुम्हाला काहीच वाटलं नाही आहे का? तुम्हाला खरं तर मोठी शिक्षा द्यायला पाहिजे होती, पण आता लीलाची हेल्थ माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे म्हणून मी तुम्हाला काही बोलत नाही आहे. आणि मग एजेवरती जातात आणि लीलापाशीच थांबलेले असतात, तिला पट्टी हे करत असतात कमी जास्त कमी जास्त. लीलाची काळजी घेत असताना पाहून लीलालाही खूप छान वाटतं आणि म्हणते किती छान आहेत ना एजे, किती चांगली काळजी घेत आहात. आणि एजे तिथेच तिच्या उशापाशी तसेच झोपलेले असतात. इथेच एपिसोड संपतो. असेच अपडेटसाठी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब.